सक्षमपणे उभं राहून वालतुरे सर यावेळेस निश्चितच विजय होणार आहे, तो आम्हाला ठाम विश्वास आहे. रस्त्याची काय परिस्थिती? रस्त्याची परिस्थिती या पंचवार्षिक मध्ये जर काही झालेलं दिसत नाही. रस्ते बिस्ते आमच्या गावात ऑलरेडी 2-3च रस्ते. जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून कोणकोणती विकास कामे झालेली काय वाटते? मला तर कोणताच विकास दिसत नाही. या मांजरी गावात आमच्या प्रॉपर मी मांजरी गावचा असल्यामुळे मांजरी गावात कोणता विकास झालाय? वायगाव ते मांजरी रोड व्हायला पाहिजे होता जिल्हा परिषद सदस्याच्या हाताने किंवा आमदार निधीतून किंवा काही म्हणजे स्थानिक शेतकऱ्याला भरपूर मोठी अडचण आहे का रस्ते नाही. रस्त्याला आज कमीत कमी कमरेत त्याला गड्डे वायगाव आणि ओरगाव रस्ता जर तुम्ही बघितला असेल, मी 2017 मध्ये त्या गोष्टीसाठी आंदोलन बी केले होते, पण त्याला काही गोष्टी स्थानिक नेत्यांनी त्याच्यातून काही ठेकेदार धरून पैसे नेऊन ते रस्ता आज बी बंद पडलेला तुम्ही बघितला असेल. गावात प्रत्येक पक्षाचा नेता येतो, हार घालतो, नारळ फोडतो, महाराजांचा सत्कार करतो, महाराजांच्या घोषणा देतो. पण एका बी नेत्याला अशी मनापासून लाज नसून वाटली की बाबा हा मग इथं काय परिस्थिती आहे, आपण याला काहीतरी निधी द्यावा, कुठून तरी मंजूर करून आणावा, हे काम करा, असं एकाही नेत्याला वाटलं नाही. तर मला असं वाटतं लोक महाराजांचा फक्त राजकारणासाठी विचार करतात, अंतर्भावातून कोणाचाही महाराजाबद्दल आदर नाही. मागचे जिल्हा परिषद सदस्य होते यांनी काय काय विकास कामे केली आणि काय बाकी आहेत? प्रथम आज 26 जानेवारीच्या मी सर्व माऊली ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. आणि तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे. जशी जिल्हा परिषद स्थापन झाली तेव्हापासून तसं जर बघितलं, सर्व पक्षाने या गटामध्ये सत्ता उपभोगली, परंतु भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वालतुरे गुरुजी असतील, त्यांनी खरोखरच, मी पुढचं नाही सांगत पण मागचं सांगतो, की जेवढे आतापर्यंत जिल्हा परिषद झाले तेवढ्यापेक्षा त्यांनी कामं नक्कीच चांगली केली असं मी तुम्हाला सांगू शकतो. तर मुख्यतः आपल्या मांजरी माऊलीमध्ये कोणती कामे झालेली? आता माऊलीमध्ये तसं जर बघितलं, आमची स्मशानभूमी होती जी म्हणजे पहिले पत्रे फडफड वाजत होती, परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसं जर बघितलं तर नेवरगाव जिल्हा परिषद सर्कल हे स्मशानभूमीमुक्त, म्हणजे प्रत्येक गावात स्मशानभूमी देण्याचं काम वालतुरे सरांनी त्या माध्यमातून केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये वालतुरे सरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले होते. त्या बॅनरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माऊली गावासाठी स्मशानभूमी 5 लक्ष रुपये, त्याच्यानंतर एक सिमेंटचा नाला आहे कुठे त्याचे 10 लक्ष रुपये. तर ऍक्च्युअल मध्ये जे मी गेलो होतो स्मशानभूमी, तिथे त्या स्मशानभूमीवर तर त्याचा निधी 4 लक्षच लिहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ते नाला म्हटले ते, तर मला तरी वाटतं की नाला कुठे दिसत नाही माऊली गावात. म्हणजे असं ज्याला कोणाला माहिती त्यांनी आम्हाला सांगा की बाबा इथे इथं केलेलं आहे, आम्ही तरी आमच्या डोळ्याने बघू, पण तो नाला तर आम्ही अद्याप पुढे बघितलेला नाही. रस्त्याची काय परिस्थिती? रस्त्याची परिस्थिती या पंचवार्षिक मध्ये जर काही झालेलं दिसत नाही. रस्ते बिस्ते आमच्या गावात ऑलरेडी 2-3च रस्ते. तेवढीच आमची ग्रामपंचायत दरवर्षी 100 फूट करते, तेवढाच विकास चालू आहे. बाकी जर 100 फूट सोडलं तर वर्षात दुसरं काही काम होत नाही. नाला नाही, मी जे सांगतो स्मशानभूमी सांगू शकतो, मला नाला कुठं झाला ते नाही सांगू शकत. आता ते कसं आहे, आपण व्यक्ती पाहिला नाही, बरोबर आहे, नाला नाही. आपले पक्षाकडूनच ही कामे झालेली. तसं पाहिलं कामं भरपूर झाली, मांजरीमध्ये बी भरपूर कामं झाली. आता तुम्हाला मांजरीमध्ये आम्ही सांगणार, परंतु कामं भरपूर झाली. म्हणजे आपल्याला कोणच्याच, आता जे उमेदवार आहे समजा हे 4, वालतुरे सर असतील, वाल्मिक भाऊ असतील, बद्रीनाथ पाटील असतील, सुहास सोने असतील, जिल्हा परिषद 4 उमेदवार आहे. आपल्याला कोणावरच टीका करायची नाही, कारण नाही सर्व आपले माणसातले उमेदवार आहे, ग्रामीण भागातले उमेदवार आहे. परंतु एक आहे का बाबा, मी एवढं सांगू शकतो की जे आतापर्यंत जेवढे जिल्हा परिषद सदस्य आले तेवढ्या सदस्यापैकी वालतुरे सरांनी चांगलं काम केलं हे मी सांगतो. मागील जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहेत, काय बाकी आहेत? आता विकास ही खूप मोठी प्रक्रिया असते, हे काही लगेच 1-2-5 दिवसात नसते होत. परंतु सरांचे जे प्रयत्न आहे ते भरपूर चांगले आहे आणि भविष्यात बी राहणार आहे. त्याला कारण आहे, कारण जर वालतुरे सर या गटाचे सदस्य झाले तर डबल इंजिन सरकार त्यांच्या पाठीमागे आहे. केंद्रातून पण निधी आणू शकते, राज्यातून आणू शकते आणि विकासाभिमुख त्यांचा अजेंडा असणार आहे. रस्ते असन, आरोग्य असन, शिक्षण असन, या बाबतीत त्यांची पकड आहे आणि ते त्याच्यात निश्चितच पुढे नेणार आहे आपल्या सरकारला. शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते रखडले गेलेले आहे, त्याबद्दल काय सांगा? येईल ना, अनुदान बी येईल. असं राहतं ते वरचा प्रश्न आहे, पैशाचा विषय आहे. जसं वरून पैसा येईल तसं शेतकऱ्यांना भेटणारच आहे. याच्या पूर्वी पण भेटलेला आहे आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तेव्हापासून बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला अनुदान भेटतंय, तुम्हाला PM किसान भेटतंय, उज्ज्वला योजना भेटतीये,
म्हणजे लाडक्या बहिणींना त्यांचं मानधन भेटतंय. अशा प्रकारे सर्वसामान्याला ज्ञान द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आपल्या भारतीय जनता पार्टीकडून केलेले विकास कामे ठोस असे मांजरी माऊलीमध्ये कोणकोणते आहेत? ठोस काम शाळा खोल्या असन, स्मशान शेड असन, त्याच्यानंतर तिथे पददिवे असतील, रस्त्याचे काम आहे, काही केटवेअर झालेले आहे आणि अशा पद्धतीने भरपूर कामं झाली. आरोग्य केंद्राचं काम आहे, शाळा दुरुस्त्यांचं काम आहे, काही ठिकाणी गट्टू बस. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतोय. मग MSP असू द्या मका खरेदीची, या ठिकाणी जी लेट सुरू करण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय वाटतंय? MSP ची जी खरेदी आहे, ही जी व्यापाऱ्यांकडे वर्ग झाली मका शेतकऱ्याकडून त्यावेळेस सुरू करण्यात आलेली आहे. हा भाजप हा पक्षच मुळात व्यापाऱ्याचा आहे, हा शेतकऱ्याच्या हिताचा नाहीच आहे. कारण की त्यांनी आता जेव्हा ते फॅक्ट्रेशन चालू, आमच्या गावठी भाषेत त्याला फॅक्ट्रेशन चालू म्हणतात, फॅक्ट्रेशन चालू केलं, शेतकऱ्यांनी सगळ्या मका व्यापाऱ्याला नेऊन दिल्या 1600, 1500, 1300 रुपयांनी, आणि व्यापाऱ्यांनी सगळा माल स्टॉक करून घेतला आणि मग शासनाने फॅक्ट्रेशन चालू केलं. आता ते शासन 2300 रुपयांना घेऊन राहिलं. जरी बी अजून 25% शेतकऱ्याकडे मका आहे, पण त्यांनी अशी आड घातलेली का हेक्टरी 24 क्विंटल 90 किलो 2.5 एकराला. आता शेतकऱ्याची एका एकरात कमीत कमी 35 क्विंटल 30 क्विंटल मका निघते, तर 2.5 एकरात शेतकऱ्याची कमीत कमी 30 आणि 30 60 म्हणजे जवळजवळ 75% क्विंटलच्या आसपास मका होते, आणि शासन फक्त 40 क्विंटल घेऊ लागलं. मग बाकीची मका शेतकऱ्यांनी द्यायची कुठं? अजून व्यापाऱ्याच्याच खिशात घालायची का 1300 रुपयांना? त्याच्यामुळे बीजेपी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचंच नाही. यांना फक्त व्यापारी वर्ग लागतो आणि सुशिक्षित शिकेल वर्ग, सर्व्हिसवाला नोकर वर्ग, यांना शेतकऱ्याची काही घेणं नाही. डिप्या चालतात, डिप्या 15-15 दिवस येत नाही, शेतकऱ्याच्या येत नाही, आणि गावातल्या तर वेगळीच येत नाही. आता सावखेडीची डिपी मागच्या महिन्यात 5 वेळेस जळलेली आहे, मांजरीची 2 वेळेस जळली, माऊलीची आमची 8 वेळेस डिपी जळली. आता आमचा 8वा ट्रान्सफॉर्मर बसले एका महिन्यामध्ये. याच्याकडे भाजप सरकारचं अजिबात लक्ष नाही. तसे लोकप्रतिनिधीचं काही वचक यावर काही? यावर लोकप्रतिनिधीचं वचक नाही अधिकार लोकांवर, म्हणून अधिकारी लोक याचा गैरफायदा घेतात हे, आणि याच्यामुळे शेतकऱ्याची दुरावस्था चालली. तशी परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे जे राशन कार्ड असू द्या, पंचायत समितीच्या अंतर्गत कामे असू द्या, ही बिना पैशाची करून घेतली जातात की पैसे देऊन करून घेतली जातात? नाही आता याच्यावर जे मग आपले स्टँडिंग नगरात आपले पंचायत जिल्हा परिषद सदस्य होते वालतुरी गुरुजी, यांचा या अधिकाऱ्यावर वचक नाही. त्यांना माहिती आपल्यावर कोणाचा प्रेशर नाही अधिकाऱ्यावर. अधिकाऱ्याला माहिती आपल्याला काय जिल्हा परिषद सदस्य बोलत नाही, पंचायत समिती सदस्य बोलत नाही. हे काय करते सर्वसामान्य, आता समाजासारखा माणूस जर फाईल घेऊन गेला ना, मी माझं वैयक्तिक सांगतो, मी माझी गणेश फाईल मंजूर करून आणली, मला 5000 रुपये द्यावं लागले यांना, शासनाला, अधिकारी लोकायला. मग याच्यावर जर जिल्हा परिषद सदस्याचं किंवा पंचायत समिती सदस्याची जर वचक असती, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना 5000 रुपये द्यायची गरज नसती फाईल मंजूर करून आणण्यासाठी. फक्त त्यांचे पगार आपण घेऊन टाका ना. विहिरीचं रिंगण घालायचं, आपण त्याला जिओ टॅगिंग म्हणतो. 15,000 रुपये दिल्याशिवाय इंजिनियर येत नाही, रिंगण मारित नाही. नाही. याच्यावर जर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचं जर वचक असेल, तर हे अधिकारी वर्ग पैसे घ्यायचं बंद होईल. पण या अधिकारी यांचे वचक नाही, यांना फक्त यांचे स्वतःचे खिशे भरायचे आणि तर सांगायचं आम्ही लय विकास केला. यांना शेतकऱ्याच्या हितासाठी अजूनपर्यंत काही काम केलेलं नाही. टाकून देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे बद्रीनाथ चव्हाण यांना. तर यांची विकास कामे मागच्या वेळेस बी ते पंचायत समितीमध्ये सदस्य होते, ते काही विकास झालेला आहे का त्यांच्या माध्यमातून? तसं जर बघितलं तर बद्रीनाथ पाटील चव्हाण यांचा वायगाव गण आहे, आणि त्या वायगाव गणामध्ये वायगाव, नररांजणगाव, अकोलीवाडगाव, वरखेड, शिंगी, पिंपरी ही गावे येतात. बद्रीनाथ चव्हाण यांनी प्रथम त्या 7 गावाकडे त्यांच्या कार्यकाळात काय लक्ष दिलं आता हे आम्ही सांगू शकत नाही, कारण आमचा गण वेगळा आहे. आम्हाला पंचायत समितीच्या सौ राधाबाई उद्धव तोगे या पंचायत समिती सदस्य होत्या. तसं जर बघितलं तर त्यांच्या माध्यमातून आमच्या गणात तोगे मामाच्या माध्यमातून विकास झालेला आहे. त्या गणाचा आम्ही बद्रीनाथ पाटलाचं काही तिकडे काही सांगू शकत नाही. तर आता जिल्हा परिषदेला उभा आहे, तर आपल्याकडून कसा पाठिंबा मिळतो त्यांना? आता वैयक्तिक मी म्हणजे भारतीय जनता पार्टीला मानणारा कार्यकर्ता आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जे मराठवाड्याचे खरोखर नेते होते, त्यांच्या विचाराने मी भारावून गेलेला कार्यकर्ता आहे, आणि तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. आणि राजकारण करत असताना एक गॉडफादर महत्वाचा असतो, त्याच्यामुळे माझा भारतीय जनता पक्षामध्ये गॉडफादर गंगापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीपभाई पाटील आणि वायगावचे सरपंच सुदामदादा भडके हे 2 गॉडफादर आहे. म्हणजे काहीतरी करत असेल उद्या गॉडफादरचा हात डोक्यावर असला तरच माणूस सक्सेस होतो. हे 2 गॉडफादर माझे आहे, आणि भविष्यासाठी माझी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीसाठी वाटचाल चालवणार आहे. आमच्या पक्षाने जो आम्हाला उमेदवार दिला तो आम्हाला मान्य राहील. आता विधानसभेला शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती, आम्ही इमानी इतबारे
आमदार रमेश बोरणारे सरचं काम केलं. परंतु आता या गटामध्ये जोवर फॉर्म्युला ठरला की नेवरगाव गट हा भारतीय जनता पार्टीला सुटलेला आहे, तरीही त्यांनी या गटामध्ये पक्षाने त्यांना बी फॉर्म देऊन त्यांनी 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद उमेदवार उभे केलेले आहे. त्यांनी खरोखर ही चूक आता करू नये, कारण विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि आता वरून पक्षाने जर युती केली असेल, आज गंगापूरमध्ये त्यांना 3 गट दिलेले, शेंदूरवादा, गंगापूरमध्ये जामगाव, शिल्लेगाव आणि तुर्काबाद हे 3 गट शिंदे गटाला दिले आणि आपलं नेवरगाव हा गट पूर्ण भारतीय जनता पार्टीला सुटलेला आहे. म्हणून या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आदरणीय बद्रीनाथ पाटील चव्हाण असतील, त्यांचे जे सहकारी असतील शिंदे गटात, त्यांनी मान्यद्वारे करायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. न केल्यास भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहे. तसं पाहायला गेलं पंचायत समितीमध्ये ग्राउंड रिपोर्ट करत असताना शेतकऱ्यांनी जे व्यथा मांडलेले आहेत, फाईल मंजुरीसाठी 15,15, 20,20 हजार रुपये जे घेण्यात आलेले आहे, गायगोट्यासाठी 15,000 रुपये, विहिरीसाठी 30,000 रुपये, याबद्दल जिल्हा परिषद सदस्याचं काही वचक नव्हता का? पंचायत समितीचं काही वचक नव्हता का? 2017ला जिल्हा परिषदेची ज्यावेळेस निवडणूक झाली, 2017 ते 2022ला जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाल संपला आणि 23 पासून तिथं प्रशासक राज म्हणजे जे स्थानिक अधिकारी आहे, हे अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला याच्यामध्ये वैयक्तिक आपल्याला कोणत्याच पुढाऱ्याला दोष द्यायचा नाही, कारण पुढारी वैयक्तिक कोणत्या पक्ष असला त्याने आपण नाही सांगू शकतो त्यांनी पैसे घेतले, पण हे पैसे तिथले अधिकारी लोकांनी घेतलेले हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण जे प्रशासक राज होतं, निवडणुका पुढे ढकलल्या, जर 2022लाच निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण तो आज 3 वर्षानंतर झाले. त्यानंतर 3 वर्षानंतर जे तिथं समजा भ्रष्टाचार झाला, हे मी तुमचं मताशी सहमत आहे का विहिरीसाठी 20,000 घेतले जातात, वाट्यासाठी 5,000 घे, याच्याशी मी 100% सहमत आहे. पण हे पैसे कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी घेतले नाही, हे पैसे अधिकाऱ्यांनी घेतलेले. आता जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक झाली, तर या ठिकाणी आपण विजय मिळवला, तर आपण या अधिकाऱ्याची चौकशी लावणार आहात? 100% जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरोखरच पुन्हा एकदा जर तिथं सदस्य निवडून आले तर नक्कीच या अधिकाऱ्याची चौकशी 100% लागणार आहे. कारण जे गोरगरीब जनतेसाठी ज्या स्कीम असतात त्यांना ते मिळाल्या पाहिजे. उदाहरणार्थ विहीर असेल, विहीर जर शेतकऱ्यांनी खोदली तर त्याचं 100% बागायत होतं. आणि आपलं तसं जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते की शेतकरी जागला तर देश टिकेल आणि देश जागला तर प्रजा टिकेल, हे ब्रीदवाक्य त्यांचं होतं. म्हणून शेतकऱ्याच्या ज्या योजना आहे त्या खरोखर तेव्हाच्या काळापासून आहे. परंतु आता हे अधिकारी लोक जर शेतकऱ्याकडून असं जर करीत असन तर खरोखर अधिकाऱ्याला हे न पसणार आहे. त्यांना आम्ही माफ करू शकतो, परंतु वरून परमेश्वर त्यांना माफ करणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या मित्रपक्षाने सांगितल्याप्रमाणे की आपली स्मशानभूमी तिथं 4 लक्ष लिहिण्यात आले आणि प्रत्यक्षात बॅनरवर 5 लक्ष लिहिण्यात आले, तर याबद्दल तफावत काय? आता ते विकास भाऊनी सांगितलं त्यांचं बरोबर आहे, त्यांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. कारण ते 5 लक्ष मत होते, पण त्याचे 4 लक्ष आता त्याच्यात आता काही सांगू शकत नाही, परंतु काम झालेलं आहे. समजा काम झालेलं किती लक्षाचं झालेलं आहे काही? आता ते त्याचे प्रमाण पाहिल्याशिवाय नाही सांग, पण मग 4 लक्ष तिथं लिहिलं असं बॅनरवर तर मग झालेलं आहे. समजा भारतीय जनता पार्टीने आपल्या गावामध्ये जे विकास कामे झालेली हे दर्जेदार झालेली असा दावा केलेला आहे, काय वाटतं? नाही, आपण आता ऑन कॅमेरा जाऊन ते पूर्ण रेकॉर्डच करून घेऊ ना, सत्ताधारी बेगर सत्ताधारी दोन्ही समोर समोर जाऊ आणि बघून घेऊ दर्जेदार झालेली एक गोष्ट दर्जेदार झालेली. आता आपले मित्र आमचे मित्र विठ्ठल भाऊ मिसाळ यांनी सांगितलं की वालतर सरने इतका विकास केला म्हणे, पण त्यांना विकास करावाच लागणार आहे. कारण की आता मी त्या जेव्हा ते वाढदिवसानिमित्त त्यांचे विकास बॅनर लागले वालतर सरचे, तर मी त्या बॅनरवर अशी एक ओळ वाचली, कन्यावरगावला संकटेश्वर मंदिरासाठी पायऱ्या बनवलेल्या आहे. हे मंदिर टेकडवर येते चढण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहे. तर मी स्वतः दर्शनाला गेलो होतो तिथं एक 15 दिवसापूर्वी, तर त्या पायऱ्या मोजल्या मी. तर योगायोग असा आला तर त्या बॅनरवर 11 लक्ष रुपये आणि पायऱ्या सुद्धा 11च मंदिराला चढायला. म्हणजे एवढा यांचा असा विकास आहे का एका पायरीला 1 लाख रुपये खर्च करते सरकार. म्हणजे यांच्याकडे एवढा पैसा आहे आरमाप, त्याच्यामुळे यांचा काही विषयच नाही. एका पायरीला जर 1 लक्ष रुपये लागत असले तर आपण सर्वसामान्य लोक यांची बराबरी करू शकत नाही बीजेपी वाल्याची. काय वाटतंय त्यांनी आरोप केलेला आहे की संकटेश्वर मंदिराचं जे 11 पायऱ्या आहेत ते 1 लाख रुपयाला 1 पायरी दिलेली? आमचे मित्र आहे राहुल भाऊ, त्यांनी ते जे वाचलं असन 11 लक्ष तिथल्या परिसरात आणखीन बाकी ते काम आहे की त्यांनी वाचलं असन, ठीक आहे, परंतु ते तसं नाहीये. तिथं भरपूर कामं केलेली आहे सरांनी. 45 लाख रुपयाचे त्यांना तिथं शेड दिसला नसेल, तिथं टाक्या बांधले ते दिसले नसेल, समोर ब्लॉक दिसले नसेल, समोर फ्लूल बनवला तो दिसला नसेल. 12 करोड रुपयाचा आम्ही हरिभाऊ बागडे नाना आले होते स्वतः त्यावेळेस ते रोड करून दिलेला आहे.
नाही तर गुडघ्या इतकं चिखल असायचं आणि तिथून जाता सुद्धा येत नव्हतं. आज जाऊन पहा रोड त्यांनी करून आणलेला आहे. जवळजवळ 12 करोड रुपयाचा रोड केला आणि असे दर्जेदार कामं भरपूर केलेले आणि भविष्यात बी होत राहणार. आपण जी ग्राउंड रिपोर्ट केलेला होता त्या संकटेश्वरच्या रस्त्याचा, त्या देखील आपले ठाकरे गटाचे जे नेते तालुका उपतालुका प्रमुख यांनी देखील त्या रस्त्याची परिस्थिती दर्शवली होती. ही निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे, याबद्दल काय सांग? नाही, तो परिसर काय आहे, गंगथडी भाग आहे आणि तिथली जमीन खचत असते तर थोडाफार खराब झाला असेल ते होणारच आहे भविष्यात. ठेकेदार आणि राजकीय लोकांचं संगनमत असल्याचा आरोप होत आहे त्या रस्त्याविषयी. विरोधकांचं ते कामाचे ते आरोप करणाराचे पाठीमागे होत राहिले, भविष्यात बी होत राहणार आहे आणि आज बी होते. कामाचे त्यांचं ते करत राहणार आहे, पण आम्ही आमचं काम करत राहू. आणि सीमित निधी असतो, परंतु त्या पद्धतीने त्यांनी भागवत कराडाच्या माध्यमातून, अतुल साहेबांच्या माध्यमातून, आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून भरपूर निधी आपल्या गटाला दिलेला आहे आणि भविष्यात बी ते याच्यापेक्षा जास्त निधी आपल्या गटाला आणून ते चांगला विकास करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या मागे आपण पूर्णपणे सक्षमपणे उभं राहणार आहात. सक्षमपणे उभं राहून वालतुरे सर यावेळेस निश्चितच विजय होणार आहे, तो आम्हाला ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून कोणकोणती विकास कामे झालेली काय वाटते? मला तर कोणताच विकास दिसत नाही. या मांजरी गावात आमच्या प्रॉपर मी मांजरी गावचा असल्यामुळे मांजरी गावात कोणता विकास झालेला आहे? सगळं आमदार निधीतून याच्यातून होईल. या जिल्हा परिषद मधून तर मला कामं दिसतच नाही. रस्त्याची काय परिस्थिती? रस्त्याची जी आहे तेच, नाला पाणी चालूच आहे. नाला पाण्याला काय बंदिस्त नाही. फक्त मतदानाच्या टायमाला आले का पाया पडायचे, मतदान घेऊन टाकायचं, मोकळं व्हायचं असं आहे. स्मशानभूमी कशी आहे आपल्याकडे? स्मशानभूमी चांगली आहे. आमदार निधीतून काही स्मशानभूमी आली, काही जिल्हा परिषदेतून आली असेल, त्याचं काही सांगता नाही येत. पण मग एवढं काही खास नाही. वृक्षारोपण ते पाहिजे नव्हतं, पण वृक्षारोपण ते नाहीये. लावलेलं वृक्षारोपण सगळे गेले जाऊन. काय वाटतं मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहे, काय बाकी आहेत, काय कागदावर आहेत? नाही, विकास तर भरपूर झाला हो, पण ठराविक लोकांचा झाला. ठराविक 4-2 लोकांचाच सर्कल मध्ये विकास झाला. प्रत्येक गावात झाला, पण त्यांचाच विकास झाला. त्यांचं म्हणजे वैयक्तिक झाला का जमिनीवर झाला की विकास काम? वैयक्तिक त्यांच्या 4-2 लोकांचाच त्यांनी विकास केला, बाकी कुठंच काही नाही. आमच्या तिथं तर काहीच नाही समजा. वैयक्तिक म्हणजे दर्शकांना हे समजलं गेलं पाहिजे, वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरता की लोकहिताचा? वैयक्तिक म्हणजे त्यांचे थोडेफार कार्यकर्त्याचा, बाकी कुठलाही काही विकास नाही आणि काहीच नाही. आता इथंच तुम्ही बघू शकता, 3-3.5-4 लाखाचं ड्रेनेज आहे. एका घराचं पाणी त्याच्यात जात नाही, नुसतं बांधून पडेल. बिलं काढून दिली. बस काहीच नाही. फेल झाली, योजनाच फेल झाली. जिल्हा परिषद अंतर्गत होतं का? नाही, पंचायत समिती मार्फत. पंचायत समिती. हो, ते काय 4 का 4.5 लाख रुपयाचं होतं. ती नुसतं 2 चंबर काढून ठेवले बस, बाकी आता आपल्या मतदारसंघामध्ये आपण बदल घडवणार आहात का? नाही. आता तर बदल घडायची गरज आहे, कारण आता खूप बलाढ्य पैसा आहे. त्या पैशाला समजा बळी लोकांच्या जी मानसिकता आहे त्या मानसिकतेवर अवलंबून राहील. मी संजीव भोईदा बोलतो बरं का. फक्त 1 वाल्मिक शिरसाट जिल्हा परिषदचा सदस्य झाला म्हणजे झाला. झोपीत सुद्धा सांगतो मी, चॅलेंजवर सांगतो वाल्मिक शिरसाट. वाल्मिक शिरसाटच होणार असं कसं वाटतं तुम्हाला? मी तेवढं मतदान देऊ राहिलो. किती मतदान तुमच्या मागे? लई आहे, भरपूर आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. भाऊ, काय सांगाल मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जे विकास कामे केलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि आपण कोणत्या विकास कामांच्या दृष्टीने घेऊन जनतेसमोर जातात? हे बघा, विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी जे कामं केलेत त्याबद्दल नक्कीच तेच उत्तर देऊ शकतील. ते उत्तर माझ्याकडे नाही आहे. आणि आमच्या पक्षाने किंवा माझे ध्येय धोरणं अशी आहेत की त्यांच्यावर टीका टिप्पणी करून केलेल्या कामांचं उलगडा न करता आम्ही काय करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आता सामोरे जात आहोत या इलेक्शनला. येणाऱ्या काळात या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या हातून होणार आहे. तरी आमची हीच विनंती राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या आणि येणाऱ्या काळात हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही सक्षम सध्या आहोत. गटामध्ये कोणकोणते प्रश्न प्रलंबित आहेत? सध्या गटामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळालेलं नाहीये, विमा मिळालेला नाहीये.
त्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आमचे जे नेते आहेत वाल्मिक शिरसाट जे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी या ठिकाणी उभा आहेत, त्यांच्या या ठिकाणी मोठे आंदोलन मार्गी लावून या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि करत राहू. या देखील जे पश्चिम महाराष्ट्र असू द्या तर त्या ठिकाणी अधिकचं अनुदान मिळालेलं आहे. मराठवाड्यावर जेव्हा अन्याय झालेला आहे त्याबद्दल आपण सत्यता असून देखील आंदोलन करणार आहात का पुढे चालून? नक्कीच आम्ही ज्यावेळेस ही गोष्ट आमच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय SDM साहेब यांच्याशी तत्काळ संबंध भेट घेऊन त्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. आंदोलनाचे इशारा दिले होते, परंतु आचारसंहितेच्या कारणाने आता आपण ते करू शकणार नाही. पण जरी आम्ही सत्तेत असलो तर आम्ही त्याची 100% सरकारकडं पूर्तता करू, मागणी करू आणि तो प्रश्न 100% या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहे आणि मागच्या पंचायत समिती सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहे, काय वाटतंय? वायगाव ते मांजरी रोड व्हायला पाहिजे होता जिल्हा परिषद सदस्याच्या हाताने किंवा आमदार निधीतून किंवा काही म्हणजे स्थानिक शेतकऱ्याला भरपूर मोठी अडचण आहे का रस्ते नाही. रस्त्याला आज कमीत कमी कमरे इतके गड्डे वायगाव आणि ओरगाव रस्ता जर तुम्ही बघितला असेल, मी 2017 मध्ये त्या गोष्टीसाठी आंदोलन बी केले होते. पण त्याला काही गोष्टी स्थानिक नेत्यांनी त्याच्यातून काही ठेकेदार धरून पैसे नेऊन ते रस्ता आज बी बंद पडलेला तुम्ही बघितला असेल. तुम्ही स्थानिक शेतकऱ्यांना विचारा का तिथं शेतकऱ्याला किती मोठी अडचण निर्माण होती. कारण तो जो रोड आहे तो कमीत कमी 8 ते 9 10 गावाला जोडणारा रोड तो व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. काम मंजूर होतं का त्याचं? काम मंजूर होतं ना, पण मग त्याचे नुसते गड्डे बुजवले गेले. त्याचं परफेक्ट काम व्हायला पाहिजे, ते झालेलं नाही आज. गड्डे बुजवले गेले ते व्यवस्थित बुजवले गेले होते का वरचे वर बुजवले गेले होते? वरचेवर बुजवले गेले, त्याचे फोटो पण आहे माझ्याकडे. तर या ठिकाणी आपण दाखवशाल का ते? दाखवू शकतो आता बी. तर या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप करायचा आहे का तुम्हाला? भ्रष्टाचारच झालेला नाही तर काय, स्थानिक शेतकऱ्याच्या वर आरोपच आहे ना आता. कारण रस्ते व्हायला पाहिजे ते. स्थानिक नेते आपण का निवडून देतो का सामान्य शेतकऱ्याचे काम होण्यासाठी. पण तिथं जर अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार होत असेल तर मी एकच सांगू शकतो शेतकऱ्यांना का तुम्ही फक्त कार्यकर्ते निवडून द्या. जे घराने शाही चालू आहे ती बंद करा. ती बंद झाल्याशिवाय स्थानिक शेतकऱ्याचे कामं होणार नाही. आज जो भ्रष्टाचार आहे तुम्ही जे बोलले मगाशी का ठीक आहे, आता समजा आपले गंगापूरचे BDO साहेब असेल, स्थानिक शेतकऱ्याचे जे विहिरी असेल, काही जे शेततळे असेल, तर काही जे समजा गायगोठे असेल, तर स्थानिक शेतकऱ्याकडून कमीत कमी 10 ते 15,000 रुपयाची पोळी लाटून घेतलेली आहे स्थानिक नेत्यांनी. त्याच्यात नेत्यांचा हात आहे का हे नाही सांगता यायचं आपल्याला, पण नेमकी साहेब लोकांच्या हात आहे. या ठिकाणी आपले जे आमदार साहेब आहेत शिवसेनेकडून बद्रीनाथ चव्हाण हे उभे आहेत, ते याबद्दल काय वाटतंय? त्यांच्याकडून विकास कामे झालेली काय आमदार साहेबांकडून? आमदार साहेबांकडून कामं चांगल्या पद्धतशीर व्हायली, पण जे स्थानिक ठेकेदारांनी जे कामं केलेली हे चांगल्या दर्जाचे केलेले नाही. कारण की स्थानिक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे. नाही, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याचं? जाऊ दे, तुम्ही उमेदवार आहात ना? काम चांगले दर्जाचे झालेले नाही. त्याच्यावर आमदार साहेबांनी चांगल्यापैकी लक्ष द्यायला पाहिजे होतं. का हे काम जे चालू आहे ते काम चांगल्या दर्जात चालू आहे का नाही, हे काम त्यांचं होतं. स्थानिक जे ठेकेदार होते ते आमदार साहेबाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या जवळ निकटवर्गीय आहे ते. त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, पण काम चांगल्या दर्जाचं करायला पाहिजे. कारण तिथं स्थानिक शेतकरी जाणार किंवा असा समजा का मी उभा आहे आज अपक्ष उमेदवार आहे, मी सुवर्णाताई किशोर कासानी यांचा मुलगा आहे. मी अपक्ष उमेदवार आहे, पण माझं आज बी मी ज्यांच्यातून जय होईन नाही तर पराजय होईन, पण माझी काम करण्याची इच्छा आहे म्हणून मी आज लढू राहिलो. पण मला वाटतं स्थानिक शेतकऱ्याचं कुठेतरी काहीतरी काम करू शकतो आपण, म्हणून आपल्याला लढायचंय. आणि मी जर निवडून आलो तर स्थानिक शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची काही अडचण निर्माण होऊन देणार नाही. मी एक कार्यकर्ता आहे, मला कार्यकर्ताच राहायचंय, मला नेता बनायचं नाही. हे जे जनतेचं प्रेम आहे याला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही. आज आपण आहोत माऊली येथे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील उघड्यावर आहे. तर या ठिकाणी आपले स्थानिक रहिवासी आहेत, ते काय सांगतात बघू. हो, हे काम किती दिवसापासून पेंडिंग आहे, किती दिवसापासून रखडलेले आणि काम कसं चालू आहे? हो, आता हे कामाला 2 वर्ष झाले चालू होऊन. आता जेवढं काम तुम्हाला दिसतंय, तुम्ही आता कॅमेरा फिरवा त्याच्यावर कळन, तर हे काम 2 वर्षापासून चालू आहे. एवढं जे काम झालं हे आमच्या गाव वर्गणीतून झालं. म्हणजे आमच्या गावाचा एक वार्षिक सालाबाद प्रमाणे एक सप्ताह असतो. त्या सप्त्याची वरलेली वर्गणी किंवा काही तरुण मंडळाने केलेली कॉन्ट्री याच्यामधून आम्ही इथपर्यंत काम झालेलं आहे. आता आमच्या गावात प्रत्येक पक्षाचा नेता येतो, हार घालतो, नारळ फोडतो, महाराजांचा सत्कार करतो, महाराजांच्या घोषणा देतो. पण एका बी नेत्याला अशी मनापासून लाज नसून वाटली की बाबा हा मग इथं काय परिस्थिती आहे, आपण याला काहीतरी निधी द्यावा, कुठून तरी मंजूर करून आणावा, हे काम करा, असं एकाही नेत्याला वाटलं नाही.
तर मला असं वाटतं लोक महाराजांचा फक्त राजकारणासाठी विचार करतात, अंतर्भावातून कोणाचाही महाराजाबद्दल आदर नाही. लोक काय करतात, म्हणजे ज्या रहवासीमध्ये जातात, थोडक्यात मुस्लिम समाजाचा असेल तर टोपी घालतात, छत्रपती आले की भगवं उपरणं, आमचे भीम समाजाच्या लोकांकडे गेलं की निळं उपरणं. लोक फक्त जातीचं राजकारण करतात, कोणालाही अंतःकरणापासून याचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे, स्वतःचा निधी. आता त्यांना माहिती आहे ते जर काम केलं, पोरं तर श्रमदानातून काम करू राहिले, तर आपल्याला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देता येणार नाही, मग याच्यात आपल्याला काही टक्केवारी भेटणार नाही. त्याच्यामुळे कोणताही नेता याच्याकडे ढोकलून सुद्धा पाहत नाही. आणि जो बी नेता गावात येतो ना, तो याला नारळ फोडून जातो. आता नारळ फोडतो म्हणजे डोळ्यांचं दिसत असं, जसं तुम्हाला दिसला आलेला की बा हे का बरं रखडलं, तसं त्यांना एकाला पण का वाटलं नाही, हा मला प्रश्न पडलेला आहे. तशी परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे सत्ताधारी कोण कोण पक्षाचे नेते आलेले तुम्हाला सांगतो 5 वर्षापासून वालतुरे सर सत्ताधारी पक्षाचे ते येऊन गेले, आमदार येऊन गेले. विधानसभेच्या वेळेस ते दिनेश भाऊ परदेशी त्यांच्या बायको आल्या होत्या, त्यांनी सगळं पोहून गेल्या. सगळे म्हटले निधी देतो. आम्ही सगळ्यांच्या दारात आहे. तुम्हाला सांगतो आम्ही बोरणार सरकार 3 वेळेस गेलो. आता इथून वैजापूरला जायचं, एक गाडी करून जायचं, तुम्हाला माहिती 1000 रुपये भाडं लागतं. आम्ही मुलांनी कॉन्ट्री करून भाडं घेऊन 3 वेळेस गेलो, पण त्याचा त्यांनी पण आम्हाला काही निधी दिला नाही. आम्ही एकदा दिनेश भाऊ परदेशी यांच्याकडे बी गेलो वैजापूरला. त्याच्यानंतर वालतुरे सरांना म्हटलो, स्थानिक सगळ्या नेत्यांना म्हटलो, आमच्या ग्रामपंचायतला म्हटलो. आमच्या ग्रामपंचायत 500 लोकांचं गाव आहे, 600 लोकांचं, पण ग्रामपंचायतला एवढा निधी आहे, आमच्या गावात काम करायला जागाच नाही. गाव एवढं एवढं छोटं आहे म्हटलं का दरवर्षी 100 फूट रस्ता करतात, 22-25 लाख वर्षाला निधी वापरतात. त्यांना 2 लाख जर याला द्यायचे नसेल तर मला नाही वाटत म्हणजे असं या लोकांची नियत चांगली आहे म्हणून. यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे, स्वतः मोठं व्हायचंय, राजकारणात इलेक्शन आलं की पैसे वाटायचं, निवडून यायचं, हा त्यांचा धंदा आहे. तशी परिस्थिती पाहिली तर आता शिंदे गटाकडून देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता ते देखील उमेदवारी इकडे येणार आहेत. त्याबद्दल त्यांच्याकडे काय परिस्थितीनुसार बघणार आहात? आता हे बघा, शिंदे गटाचे जे नेते होते ते तर अजून आम्ही काही त्यांना भेटलेलो नाही. तसं तुम्ही म्हणले आमदार साहेबांच्या नाही, आमदार साहेब तीन वेळेस त्यांना कानावर म्हणून मग टाकलं. आम्ही 3 वेळेस आमदाराकडे गेलो, त्याचा काय पाठपुरावा केला. त्यांनी जर आम्हाला सांगितलं हे काम करतो, इलेक्शनच्या पहिले जर ते आम्हाला काही निधी देत असेल, आम्ही खुलेआम धनुष्यबाण घालून हिंडू त्यांच्या मागं. आम्हाला काम पाहिजे. पक्ष भिक्ष कोणते येऊ आम्हाला काही नाही. जो माणूस आम्हाला इथं पैसे देईल आम्ही त्याच्या मागे हिंडू, त्याला मतदान करू, आम्ही घरचं पेट्रोल घालून जाळू, त्याचा प्रचार करू. पण जो माणूस याचं काम करेल, आम्हाला आश्वासन देईल, नुसतं आश्वासन देऊन तर लय जातं. आश्वासन लय भेटले आम्हाला. इलेक्शनच्या पहिले आमच्या हातात निधी द्या, मतदान झालं तर पैसे द्या, नसले झाले तुमचे पैसे वापस घेऊन जा, असं आमचं आहे आता सध्या. बघू आता कोण त्याला मदत करतं की नाही करतं म्हणून. काय वाटतं जिल्हा परिषद सदस्याकडून काय काय विकास कामे झालेली आहे, काय बाकी आहेत, काय कागदावर आहे? तर काय आपल्याला सांगायची काही गरजच नाही. आता कार्यकर्त्यांनी सांगितलं एक स्मशानभूमी झालेली आहे. बाकी तुम्ही नाल्याविषयी विचारलं तर ते म्हणते आम्हाला माहित नाही. म्हणजे याचा अर्थ ते काम झालेलंच नाही. आपण असं गृहीत धरून घेत त्याच्यावर. कार्यकर्त्याला जर माहित नाही म्हणलं ते काम झालेलंच नाही. 10 लाख रुपयाचं म्हणजे ते 10 लाख रुपये वरच्यावर झाले. आता ते विकीन म्हणून सांगितलं, तिथे 4 लाख रुपये लिहिलेले, बॅनरवर 5 लाख, म्हणजे त्याच्यात पण लाखभर रुपयाची तफावत आहे. आणि एक आपला मुकुंददेवीच्या मंगल कार्यालयामध्ये एक शेड झालेलं आहे 7 लाख रुपयाचं. ते बॅनरवर पण 6.5 लाख लिहिलेले आहे त्यांनी, त्याची मंजुरी 7 लाखची, म्हणजे तिथं 50,000 घेऊन झालेला आहे. ते जर शेड बघितलं, आता मी एक स्वतः ठेकेदार आहे, मी घराचे कामं करतो, मला सेंटरिंग कामं करतो, मला माहिती त्या शेडला किती खर्च आला. मिनिमम त्या शेडला खर्च आला 50,000 रुपये. आता मी त्यांना विचारलं असतं, त्यांचं म्हणणं असं आलं का म्हणजे जे आपलं मागचं नेतृत्व होतं जिल्हा परिषदचं, त्यांचं म्हणणं असं आलं का अधिकारी लोकांना टक्केवारी द्यावं लागती, कॉन्ट्रॅक्टरला टक्केवारी द्यावं लागती. ते स्वतः म्हणत नाही का आमची पण टक्केवारी त्याच्यात असती, असं म्हणत नाही. म्हणजे असे कमीत त्यांना वरले 6.5 लाख रुपयांनी ते टक्केवारीत वाटले आणि राहिलेले 50,000 ते शेड केलेलं आहे. ते शेड मी तुम्हाला कधी बी दाखवू शकतो. 4 अँगल आहे, 6 पत्रे आहे आणि 1000 विटा आहे, 1 ब्रास वाळू आणि 20 बॅग सिमेंट. बस याच्या व्यतिरिक्त त्याला खर्च लागलेला नाही. त्याचं बिल त्यांनी 6.5 लाख रुपये काढलेलं आहे. आणि ते 7 लाखाचं आहे, त्याने बॅनरवर 6.5 लिहिलेली आहे. त्याच्यामुळे आता विकास, आणि त्यांना एवढा विकास करायचा आहे का 2017ला इलेक्शन लावले जिल्हा परिषदचे, त्यांना विकास करायला टाइमच नाही पुरला. त्यांना 4 वर्ष इलेक्शन पुढे लोटून दिलं डायरेक्ट. प्रशासनावर त्यांचंच वर्चस्व आहे. त्यांना जिथं अधिकारी व्हिडिओ पण, आता आम्हाला जर मला माझी विहिरीची फाईल मंजूर करायची, मला 15,000 रुपये द्यावं लागले व्हिडिओला. जर हे 15,000 जर माझे वाचले असते, हे जर का वाचले असते, जेव्हा या आपलं जे मागचे जिल्हा परिषद सदस्य यांचं जर वर्चस्व त्या अधिकारीवर असतं, ते अधिकारी पैसे घेऊ शकत नव्हते. या अधिकारी लोकांवर जर असं वर्चस्व ठेवायचं असेल, त्यासाठी आता मतदारांनी पुढं अधिकारीवर ज्याचं वर्चस्व राहील असा नेता निवडून दिला पाहिजे. जे मुकुंद देवीचं जे शेड आहे ते ऑन कॅमेरा दाखवू शकतात. हा, मी आता पण तयार आहे, काहीच अडचण नाही. या ठिकाणी आपण मुकुंद देवी ठिकाणी हा. ग्राउंड रिपोर्ट करणार चालन. आहोत. या पुढील आता आपल्या मतदारसंघामध्ये एक बदल घडवणार आहात का? हा, नक्कीच.
कारण यांच्याकडून काय अपेक्षित कामं झालेली नाही, त्याच्यामुळे आम्हाला आता बदल घडवणे. तर आपल्याकडून आपल्या गावामधील जर देखील पंचायत समितीचे उमेदवार आहे, यांची परिस्थिती कसं काय, यांची विकास कामे, यांची पार्श्वभूमी काय? नाही, त्यांचा ग्रामपंचायतला ते सदस्य राहिलेले, सरपंच राहिलेले, त्यांचं बऱ्यापैकी कामं त्यांच्या ग्रामपंचायत मार्फत तरी त्यांनी केलेली आहे. आता शेवट जनता ठरवीन. शेतकऱ्यांना काय काय अडचणी आहे इकडे? शेतकऱ्याला रस्ते, पाणी, लाईट. आता डीपी जर जळाली आमची शेतकऱ्याची तर महिना 2-2 महिने डीपी येत नाही. याच्यावर लोकांनी वर्चस्व ठेवायला पाहिजे, अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. यांना शेतकऱ्याच्या बाजूला सांगायला पाहिजे का यांच्या डिप्या चालू करून द्या लवकर. आता शेतकरी तर जाऊ दे, आता गावातली स्थानिक डीपी आहे आमची, मागच्या महिन्यात 7 वेळेस गावातली स्थानिक डीपी जळाली, तरी या लोकांचं काही लक्ष नाही गावावर. आता फक्त इलेक्शन पुरतं गावात येणार, आम्ही तुमचे गाल ओढायचे, ही प्रथा आता चालूच राहणार. आता पाया पडायच्या जनतेच्या. आता जर 7 वेळेस जर का माऊली 600 लोकांचं गाव आहे, 600 मतदाराचं, 600 मतदारामध्ये जर गावाची टिपी जर 7 वेळेस जळत असली तर त्याला काहीतरी जबाबदार कोण याला? हे स्थानिक लोक, स्थानिक ज्या देव म्हणते आम्ही स्थानिक आहे, हे स्थानिक प्रशासक, हेच जिल्हा परिषद सदस्यच त्याला जबाबदारी. काय वाटतं अधिकाऱ्याबद्दल? अधिकारी किती भ्रष्ट आहेत? आता मांजरी गावाची बी डीपी 4 वेळेस जळाली, सावखेड्याची बी जळाली. लाईट बिल आपल्याला महिन्याला जरी जळालेली असली डीपी तरी आपल्याला लाईट बिल भरण्याचे जे महिन्याला आपल्याला येतं ते येतच. ते काय कमी जास्त थोडी होतं, रिडिंग घ्यायला थोडी येते लाईट किती आली काय. आता सावखेड्याची डीपी कमीत कमी 8 वेळेस जळालेली. आज सावखेडा पुरा अंधारामध्ये. मग आता एमएससीबीचं काम आहे नाही, ग्राउंड लेवलला येऊन गावाचे निदान गावात लोकांना अडचणी निर्माण होऊ राहिल्या नाही डीपी जळाल्यामुळे. हे तर बघायला पाहिजे ना ते सुद्धा बघत. शेतकऱ्यांचं अनुदान रखडले गेलेलं आहे, त्याबद्दल काय? त्याच्यात भ्रष्टाचारी सरकार असल्यामुळे या गोष्टी चालूच राहणार आहे. काय सांगायची गरज थोडी आहे जनतेला. कारण की तुम्हाला लाडकी बहीण, ते चॉकलेट बिकलेट चालूच राहते, मग तुम्हाला द्यायचे काम. हे जर बंद झाले तर स्थानिक शेतकरी सुखी समाधानी आनंदी होऊ शकतो कधी या गोष्टी झाल्यानंतर. आपल्या सोबत मांजरी येथील ग्रामस्थ आहेत. भाऊ, काय सांगाल, आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहे, काय बाकी आहेत, काय कागदावर आहे, काय प्रत्यक्षात? पहिलं प्रथम भाऊ, मी राजेंद्र संपतराव पटेल साळुंखे, गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मला एकनिष्ठेप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं बमसाहेब असतील, वलतू सर असतील, खंबायते साहेब असतील, मंत्री साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मला विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिलं पंचायत समितीचं. त्याबद्दल पहिल्या प्रथम मी त्यांचं आभारी आहे. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, आमच्या गटामध्ये वालतुरे गुरुजीने असा विकास केला की आम्हाला प्रथम कळलं का जिल्हा परिषदेचा सदस्य काय असतो. आज आमच्या गावामध्ये मांजरी गावाला 95 लाख रुपयाचं काम दिले. असं आमच्या गटामध्ये, नेवरगाव गटामध्ये एक बी गाव असं सोडलं नाही वालतुरे सरांनी का त्या गावामध्ये विकास नाही. 95 लाखाची काय काय विकास कामे झालेली गावात? भाऊ, हे काय गट्टू आहे, हे समोर गट्टू बसलेले, देवीच्या मंदिरापाशी गट्टू बसलेले, त्या हे सभागृहाचं एक हेच आहे 15 लाखाचं सभा मंडप, अजून 1-2 अंगणवाडी आहे. असं 95 लाखाचं पूर्ण टोटल काम वालतूर सरांचं. त्याच्यामुळे वालतूर सरांचं पूर्ण मला बी विश्वास आहे, आमच्या गावामधून कमीत कमी 80% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चालतील. काम दर्जेदार झालेले का कसे झाले? दर्जेदार होईल. हे का आपण उभा आहे ना भाऊ कामावर, हे पुढं समोर बघा ना, दर्जेदार आहे. तशी परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता पंचायत समिती येते. तर या ठिकाणी आपण त्याचा काही पाठपुरावा केला होता. काय विहिरी मंजुरीसाठी 30,000, 5,000, 10,000 असे पैसे घेण्यात आलेले अधिकारी वर्गाकडून. तर आपण याबाबत काही पाठपुरावा केला होता काय? नाही, तसं तर काही इथं घडलेलं नाही. असं नेवरगाव गटाचे नागरिक आरोप करतात. नाही, तसं काही घडलेलं नाही. पण ते घडलेलं असेल तर ते आमच्या काही पार्टीकडून, आमच्या कोणत्या माणसाकडून होईल नाही. असं सत्ताधारी आता आपण, हा नाहीच होईल ना मग सत्ताधारीकडून. यावेळी अधिकाऱ्यांचा आपल्याकडून काही वचक होता का? नाही, तसं आपल्याला काही बोललेच नाही. तसं रस्त्याची परिस्थिती काय आहे? चांगली आहे. सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, गावात आहे, सगळं आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सरकार आहे, चांगले रस्ते चांगले केलेले आहे. हे काय समोरच रोड आहे, राहिलेले बी होते 10-5% काय राहिलेले ते.
माऊलीमध्ये जो नाला आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे आणि मांजरीमध्ये जो सभा मंडप झालेला आहे त्यात देखील आरोप करण्यात आलेला आहे की निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. याबद्दल काय सांगा? नाही बघा, विरोधी आरोप करीतच असतात, त्यात काही शंका नाही. आपण आपलं काम करीत राहायचं चांगल्या पद्धतीचं. तुम्हाला अजूनही वाटतंय का आपण विकास कामाला कुठतरी मागे पडलेलो आहे ना अजूनही विकास कामे करायची? विकास काम करायचेत ना, विकास काम करीत आलो आणि करीत राहणार. म्हणजे भाजप शिंदे गटाची युती होती, युती आहे का झाली नाही? युती आहे ना, आता त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. फॉर्म वापस घेण्याचा एकच दिवस बाकी. विड्रॉल पर्यंत मग उद्या वरिष्ठ त्याचा विचार करतील आणि वरिष्ठ जे आदेश देते ते आम्ही मानू. तशी परिस्थिती पाहिली बद्री चव्हाण यांची ते देखील पंचायत समिती सदस्य होते आपले वायगाव गणामधून. त्यांची विकास कामे काय काय झालेली आहे, काय बाकी आहेत? ते त्यांचे विकास कामे त्यांना माहिती, आमच्या सरांचे विकास कामे आम्हाला माहिती. हा देखील आरोप करण्यात येतो आहे की जे आमदार साहेबांचे कामे होते ते देखील त्याचं श्रेय जे जिल्हा परिषद सदस्यांनी घेतलेले. जिल्हा परिषद सदस्यांना घेतलेले आहे काम. कामं घेतली असतील तर केलीच असतील ना, जिल्हा परिषद सदस्यांनी केलेच ना कामं त्यांच्या निधीनुसार. भ्रष्टाचाराचे आरोप होते कोण जिल्हा परिषद सदस्य. भ्रष्टाचाराचा आरोप होतच असतं ना, तर काम तर करावंच लागतं. भ्रष्टाचाराचा आरोप होतच असते, पण आपण आम्हाला माहिती आहे ना भ्रष्टाचार होईलच नाही. ज्या ज्या ठिकाणी आरोप झालेले आहे, ज्या ठिकाणी ज्या कामावर आरोप झालेले आहे त्या ठिकाणी आपण कॅमेरा समोर लाईव्ह करणार आहात. आम्ही समोर लावू करू ना, समोर करू ना. कोण आमच्यावर आरोप करतो आम्ही समोर करू. आरोप तर करणार ते लोक, ते करणारच ठरले, पण आम्ही आमच्या विकासाचं बी दाखवून देऊ ना. विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आणून त्या कॅमेरा समोर लाईव्ह करण्यात लाईव्ह करून आम्ही, आम्हाला काय आमचा विकास केलेलाच आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला लाईव्ह करायला काही दिवस नाही. आम्ही 30 वर्ष कष्ट केले, 30 वर्षाच्या नंतर आम्हाला उमेदवारी भेटली. काही नसताना सुद्धा आमचे विकासाचं काम चालूच आहे. आणि आता तर सर आहे आमच्या पाठीमागे वालतुरे गुरुजी आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्हाला काही हेच नाही. यावेळेस वालतुरे गुरुजीला मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, वालतुरे गुरुजीचा पूर्ण पॅनल निवडून येईल, त्यात काही शंकाच नाही. पण विकास 10 पट होईल, 10 पट. शाळेची काय परिस्थिती आजूबाजूला? शाळा चालू आहे, चांगली आहे आमची जिल्हा परिषद शाळा. चांगली. हा, आम्हाला बम साहेबांचं तसं सांगणंच आहे, शाळेवर जा, शाळेवर लक्ष ठेवा, शाळा काय जिल्हा परिषदची प्रत्येक शाळेवर आम्हाला बम साहेब सांगणं आहे का लक्ष ठेवा म्हणून.